महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 21 ब मध्ये भाग्योदय सोसायटी ते सुरवसे शाळेपर्यंत 32 लाख रुपये काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण आमदार यशवंत तात्या माने यांच्या हस्ते करण्यात आले व अजित पवार यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त 65 लाख रुपये रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले। तसेच आमदार यशवंत माने यांच्या हस्ते गोरगरीब महिलांना साड्या, छत्री तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री व काठी वाटप करण्यात आले। यावेळी आमदार यशवंत माने, बंधुप्रेमचे संपादक हाजी एमडी शेख, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक तस्लीम शेख, इरफान शेख, प्रभाग 21 मधील ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। ये प्रभाग के लोकप्रिय नगरसेवक हमारे भाभी तस्लीम शेख इनका उर्फ जी आज यहाँ पे प्रमुख अतिथि सन्मान्य मार्गदर्शक यशवंत माने होगी। आम्ही या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने जनतेची सेवक इरफान शेख यांच्या माध्यमातून गरिबांना, महिलांना साड्या वाटप असेल, छत्री वाटप असेल, नागरिकांना काठी वाटप असेल, शालेय मुलांना शालेय उपयोगी वस्तू असतील, साहित्याचं वाटप असेल, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय आमच्या सर्वांचे मार्गदर्शक या सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि मोहोळचे परमनंट आमदार आदरणीय यशवंतजी माने साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्याचबरोबर दुसरे आमचे मार्गदर्शक ज्यांना सोलापूर शहरामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये एवढी नावाने जे फेमस असणारे बंधुप्रेमचे संपादक आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय एमडी साहेब, त्याचबरोबर आमच्या महिला पदाधिकारी उपस्थित आहेत। तसंच या ठिकाणी आमचे भगिनी नगरसेविका तस्लीमजी ताई या ठिकाणी परत आलं कार्यक्रमाला बरेच दिवसातून इरफान भाई कधी प्रवेश करणार आहे, परंतु इरफान भाई
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ज्या वेळेला बजेट मांडलं त्या बजेटमध्ये या महाराष्ट्रातल्या 3 कोटी महिलांना, इथं बसलेल्या सर्व माझ्या मुस्लिम महिलांना महिन्याला 1500 रुपये ती लाडली बहिणी योजना या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. सर्वजण टाळ्या वाजवून या ठिकाणी या ठिकाणी स्वागत केलं आहे. तुम्हाला 1500 रुपये देणारा एकमेव नेता असेल तर ते अजितदादा पवार आहे, लक्षात ठेवा. त्यांनी परवा सांगितलं की फक्त लोकांना काय तर वाटत असेल की फक्त मुस्लिम महिलांना नाही, ह्याला नाही, परंतु मुस्लिम महिलांना सुद्धा मिळणार म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अजितदादाने सांगितलं. आणि एवढाच नाही, ज्या वेळेला मुस्लिम बांधवांवर अन्याय होईल त्यावेळेला अजितदादा सुद्धा मैदानात उतरलेलं तुम्ही टीव्हीवर बघितला असाल. ज्या वेळेला काय लोकांनी काय घटना अशा केल्या की सोलापूर आपल्या महाराष्ट्रामधलं वातावरण बिघडले, परंतु शांतता सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनाने मुस्लिम समाजाला या ठिकाणी ताकद देण्याचं काम खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात कोण करत असेल तर त्या एकमेव नेता म्हणजे अजितदादा पवार साहेब, लक्षात ठेवा. अजितदादा पवार साहेब एवढंच नाही, 1500 रुपये तर दिलेले आपल्याला, परंतु वक्फ बोर्ड जे आहे वक्फ बोर्डामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. हे आपले परवा इरफानभाई शेख आणि आमचे व्याजभाई, आमचे अल्पसंख्याक विभागाचे धडाडीचे नेते, त्यांनी त्या पुतळ्याच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर त्या ठिकाणी जल्लोष केला राष्ट्रवादीच्या वतीने. महाराष्ट्रामध्ये तात्या कोणच केला नाही जल्लोष, तर महाराष्ट्रातला पहिलाच जल्लोष केला आमच्या या ठिकाणी आणि मौलाना आझाद जे आपले महामंडळ आहे त्या महामंडळाला 1000 कोटी रुपये दादाने दिले महाराष्ट्रामध्ये. एवढा बाकीचे लोक येतात, ह्याला शिवा देतात, त्याला शिवा देतात आणि मुस्लिमांची मतं घेतात आणि या ठिकाणी निघून जातात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार त्यांचं चिन्ह घड्याळ आहे, त्या घड्याळाचा चिन्हावाला माणूस मुस्लिम समाजाला ताकद देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. चालू आहे. वास्तविक आता माझ्यापेक्षा तुम्ही आनंदाला चंद्रशेखर बरोबर धरलं तर कुठला निधी कशा पद्धतीने आणायचा, कुणाकडून किती निधी घ्यायचा आणि तो कसा वापरायचा. कारण ज्यावेळेस दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नव्हते, परंतु जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये कुठल्याही आमदारांना बोलून देत नव्हते. बळबळ बोलणाऱ्याचं दादा महापालिका राहू द्या, आता आम्हाला ग्रामीण भागाचं बघू द्या, असं नेतृत्व तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्यासाठी काही कारण नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सांगितलं की पाईपलाईनचं काम आहे. दादा आपण त्यांना बघूया, रक्कम मोठी आहे, नियोजन मंडळातून जायचं शक्य आहे. नाहीतर महाराष्ट्राच्या ज्या व्यक्तीच्या हातामध्ये